ऑल राईट मित्रांनो, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे. तर ना आजकाल सोशल मीडियाना ना या ऍप्लिकेशनला भरपूर जास्त लोक एक्सपोज करतात. खरंच स्कॅम चालतो का? जे बिना कामाचे लोक आहेत ते उगाच सोशल मीडियाला एक्सपोज करतात या ऍप्लिकेशनला. एक बड़ी ऑनलाइन डिलीवरी कंपनी ही दुधाची पाकिट एक्सपायर झालेल्या पाकिटांवरती स्टिकर लावून विकता येते. तो साथ में मैंने ये चिकन मंगाया था, चिकन में कीड़े पड़े हुए हैं, हद होती है यार। देखो ये देख, रिसेंटली जेप्टो के रेंज रेडिट पे एक वायरल हीट कम्युनिटी स्टार्ट। जर का तुम्ही एकदा विचार करा मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण फास्टेस्ट डिलिव्हरी ऍप्लिकेशन वरून जर का फूड ऑर्डर केलं, कोणत्या पण नाही याच ऍप्लिकेशन वरून जर का तुम्ही फूड ऑर्डर केलं, जी तुमची गोष्ट आहे ती 200 रुपयाची आहे, म्हणजेच की 200 रुपयाची कोणती पण गोष्ट तुम्ही या ऍप्लिकेशन वरून ऑर्डर केली आणि जेव्हा डिलिव्हरी बॉय तुमची जी गोष्ट आहे ऑर्डर केलेली ते घेऊन येतो आणि तुम्हाला 200 रुपयाच्या ऐवजी 225 रुपये मागतो किंवा 230 रुपये मागतो. आणि काय काय व्हिडिओमध्ये हे पण दाखवलेलं आहे, जर का तुम्ही फूड वगैरे ऑर्डर केलं त्या ऍप्लिकेशनवरून आणि त्याचा जो टाइम रेट आहे तो पण कमी झालेला आहे, म्हणजेच की 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये तुमचे जे डिलिव्हरी आहे ते येणार आहे. त्यानंतर अचानक अपडेट होऊन पुन्हा 14 मिनिटं आणि 15 मिनिटावर गेलेलं आहे. हे जे ऍप्लिकेशन आहे ना ते एक छोटं मोठं ऍप्लिकेशन नाहीये, इंडियाचं एक फ्युचरिस्टिक फास्टेस्ट डिलिव्हरी ऍप्लिकेशन आहे. त्याला आपण 10 मिनिट्स डिलिव्हरी ऍप्लिकेशन पण म्हणून ओळखतो याला. त्याचं नाव आहे झेप्टो. आणि हे जे झेप्टो नावाचं ऍप्लिकेशन आहे ते आजकाल सोशल मीडियाला भरपूर जास्त व्हायरल चाललेलं आहे. याच्याबद्दल भरपूर जास्त स्कॅम झालेला आहे. इव्हन जर का आपण बघितलं तर बाय द वे ना आमच्या बरोबर पण या ऍप्लिकेशनवरतीच स्कॅम झालेला आहे. आम्ही पीनट बटर वगैरे मागवलेलं, टाइमचा पण स्कॅम झाला, पैशांचा पण झाला. 70-75% जे पण काय ऑफ होतं ते म्हणजे ऑल ओव्हर आमच्याबद्दल पण याच ऍप्लिकेशनवरती स्कॅम झालेला आहे. आणि काय काय ठिकाणी असं पण दाखवलेलं आहे की फूडचा पण स्कॅम चाललेला आहे. आणि टाइमाचा स्कॅम नाही, पैशांचा पण स्कॅम चाललेला आहे, त्याचबरोबर फूडचा पण स्कॅम चाललेला आहे. म्हणजेच की तुम्ही कोणतं पण खायचं वगैरे पदार्थ जर का मागवलं, वस्तू जाऊ दे, आपण वस्तूला काही कसं पण टिकू, काय पण करू, म्हणजे 10-15 रुपये एक्स्ट्रा गेलं तरी चालतील कधी कधी. पण फूडला तुम्ही काय करणार? जर का तुम्ही फूड वगैरे ऑर्डर केलं, पनीर केलं, मिल्क वगैरे काय पण जे खायचं पदार्थ आहेत ते ऑर्डर केलं आणि तिथं जर का तुम्ही एक्सपायरी डेट बघितली, त्याची एक्सपायरी डेट आजची संध्याकाळचीच असते किंवा उद्या सकाळची पण असते. म्हणजे हा पण स्कॅम चाललेला आहे. काय काय व्हिडिओमध्ये एक पोराने फूड वगैरे ऑर्डर केलं, पनीर वगैरे ऑर्डर केलं, त्याचा वास एकदम जास्त घाण येत होता. म्हणजे की नॉर्मली पनीर वगैरेचा जे वास आहे ना तो येतोच, पण त्यापेक्षा पण जास्त घाण वास येत होता. आणि त्याची जी एक्सपायरी ना ती आज रात्रीचीच होती. म्हणजे काय करून ते जे फूड ते काय पण आहे ना तुमची जी गोष्ट ती आजच संपवायची किंवा उद्या सकाळपर्यंत संपवायची. जर का आमची स्टोरी सांगायची झाली ना तर आम्ही एकदा ना पिंटोला जे ब्रँड आहे त्यांचं पीनट बटर आम्ही मागवलेलं. त्याची प्राइस ना काहीतरी 70 रुपये होती का 80 रुपये होती, 75% ऑफ करून, म्हणजे काहीतरी 175-180 रुपयाचं, मला पण एकदम आठवत नाहीये, पण 180 रुपयाचं ते प्रोडक्ट होतं. आम्हाला असं टोटल कॉस्ट सगळी जी आहे ऑफ वगैरे करून ती होती 80 का 90 रुपये. तो जो डिलिव्हरी बॉय तो आमच्याकडे निघालेला ऑर्डर घेऊन आणि काहीतरी आम्हाला 8 किंवा 7 मिनिटं दाखवलेलं तो येत आहे. त्यानंतर 4 मिनिटापर्यंत आम्ही गेलो, 4 मिनिटं दाखवलं की तो 4 मिनिटाच्या अंतरावर आहे. ते जे ऍप्लिकेशन आहे ते अपडेट झालं 14 मिनिटं दाखवला. ठीक आहे, त्यानंतर पण आम्ही वेट वगैरे केला, पण त्यानंतर आम्ही ते डिलिव्हरी घ्यायला गेलो खाली, तर काहीतरी 90 रुपये होतं का 70 रुपये ती मला पूर्ण आठवत नाही, पण 15 का 20 रुपये आमच्याकडे एक्स्ट्रा घेतलेलं, 75 ऑफ असून सुद्धा. जर का दुसरे आपण फूड वगैरे डिलिव्हरी ऍप्लिकेशन जे आहे ते बघितले ना तिथे एवढं जास्त प्रमाणात नाही स्कॅम चालत. एखाद दुसऱ्या वेळेस चालतो, 4-5 वेळेस चालतो की काही काही जणांना टाइम अपडेट झालेला आहे, काही वेळेस पैसे नाही झालेले. प्रत्येक डिलिव्हरीला तुम्ही असं करताय 10-15 रुपये एक्स्ट्रा घेताय, टाइम पण प्रत्येक अपडेट करून दाखवताय. सो आय होप मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. जर का हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर का व्हिडिओ जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला. तर टाटा, बाय बाय, गुड बाय.